आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने एविडेंस ॲक्ट चा अभ्यास करावा, पुरावे म्हणजे सत्य असं समजून, सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या एव्हिडन्स ॲक्टच्या अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का? मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं. कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे, तिला शिव्या दिल्या जात आहेत, धमकवलं दिलं जात आहे, तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत, तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडन्स ॲक्टच्या अंडर धरावं का? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं. दुसरा आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार म्हणजे काल जे आमच्या देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतने आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला. कुठेतरी नाट्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं, त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे. कारण का वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा, वर्षा पोचलेपर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला. हे जे काय नाटक किंवा आजारी असताना जे नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा 2024 पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं. कारण का 2024च्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये. आपले काय प्रश्न असेल तर विचार. सर, राऊत असं म्हणाले आहेत की फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे, अशा प्रकारे टीका संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केली. मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्याच्या मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं. मातोश्रीचा पट्टा आहे, सिल्वर ओकचा पट्टा आहे की 10 जनपदचा पट्टा आहे? ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो, जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही. गळ्यात नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहीत नाही त्यांनी दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये. हे ठरवणारा संजय राजाराम राऊत होता कामा नाही. कारण का ज्या संजय राजाराम राऊतनी एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय तरी दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये. हे रामराज्य आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश रामराज्याच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे आम्ही प्रभू रामची पूजा करतो आणि प्रभू रामनी जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्या अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय. म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर निभावणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिंमत करू नये. सर, मुंबई पोलीस दलातून एक पत्र बाहेर आलं होतं, त्याची चर्चा झाली आणि त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी ट्विट केलेलं आहे की या राज्यात कायद्याचे रक्षकच भक्षक बनले. कुठलं पत्र? मला पत्रच माहित नाही कुठलं. 8 मुंबई पोलीस दलातील महिलांवर मुंबई पोलीस दलात असणाऱ्या महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती मिळून नागपूरचं एक पत्र व्हायरल होते. लक्षात घ्या, पत्रच्या बद्दल काय अधिकृत आमचं गृह खातं त्याच्याबद्दल भूमिका मांडेल, पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो
ज्या खात्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्या खात्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही हे मी पत्र न वाचता तुम्हाला सांगू शकतो. राज्यातल्या महिला देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरक्षित आहेतच, पण पोलीस खात्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या पण देवेंद्र फडणवीसजींच्या खाली निश्चित पद्धतीने सुरक्षित आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी करतीलच, अगर त्या पत्रात सत्य असेल तर. मग तिथे आलेलं आहे ना स्पष्ट. आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्राने आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे. 15 जानेवारीपर्यंत MTHL अटल सेतू खुलं करा, नाहीतर आम्ही खुलं करू असं आवाहन दिलं आदित्य ठाकरे. 15 जानेवारीपर्यंत MTHL म्हणजे अटल सेतू खुलं करा, नाहीतर आम्ही खुलं करू असं आवाहन दिलंय आदित्य ठाकरे. बापरे, फार मोठं आव्हान आहे हो ते. आता आमचं काय होणार? हां, ज्याचा आवाज पुरुषाचा नाही आहे त्यांनी अगर आव्हान द्यायला लागलेलं आहे आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाही आहे. आताही तुम्ही त्या हेराफेरीतला बाबूरावच तुम्ही दिसता, त्याच्यात काय फरक झालेला नाही आहे. संजय राउत जी ने जो है जरा मराठी खतम हो जाते. किरण मानेंचा काल मातोश्रीवरती प्रवेश झाला, तर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं, आम्हाला धक्का देण्याची ताकद कोणामध्ये नाहीये, मात्र जे जे शिवसेना सोडून गेले त्या सर्वांना उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात धक्का देतील. अरे धक्का देऊन देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे. एक शेवटचा धक्का 2024ला आम्ही देणार, मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला गायब. म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही. जो स्वतःचं जेवण चमच्यानी खातो का फावड्यानी खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही, त्यांनी धक्क्याची भाषा करू नये. म्हणजे पॉलिटिकल कार्यक्रम अजून यायचा आहे. हां, अजून आहे. एक शेवटचा एक टप्पा राहिला, हत्ती निघाला शेपूट राहिला आहे. एक शेवटच्या ढुंगणावर लाद द्यायची ती राहिली. त्यालाच धरून एक प्रश्न येत्या 2 दिवसामध्ये शिवसेना आमदार अपात्र संदर्भात निकाल आहे. कुठेतरी आता असं माहिती समोर येते की निवडणूक आयोगाचा सल्ला किंवा निवडणूक आयोगाचा जे त्यांनी निकाल दिला होता शिवसेना शिंदे गटाला दिला होता आणि शिंदे गटाने दावा केला होता की मूळ पक्ष आम्हीच आहे, शिवसेना सोडली नाहीये, आम्ही फक्त नेतृत्वात बदल केलाय. त्याच अनुषंगाने कुठेतरी शिंदे गटालाच पात्र ठरेल अशी एक माहिती समोर येते. बघा, एक तुम्हाला सांगू शकतो, आमचे राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत, ते कायदे तज्ज्ञ आहेत. तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना जोरात जास्त कळतो, चांगला कळतो. म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने उबाटा तडफडतायत, त्यांना आता मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो तशा पद्धतीने तडफडतायत, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं ठाम विश्वास आहे. आणि मी जे वारंवार आम्ही पहिल्यापासून बोलतोय, माझं कुटुंब माझी जबाबदारी, ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उबाटामध्ये 2च आमदार राहतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे. सरायचा एक प्रश्न आहे. संजय राऊतांनी नार्वेकरांवरती टीका केलेली आहे. नार्वेकर हे आजारी होते, पण बरे झाल्यावरती ते वर्षा निवासाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्याच्यावरती त्यांनी बोलले की न्याय देण्याच्याच आरोपींना जाऊन घरी भेटतायत, त्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात येण्याची. अरे पण दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या केसमधला आरोपी मातोश्रीमध्ये राहतो, मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता, कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता? आदित्य ठाकरेंनी कॅव्हेट दाखल केलेलं आहे, इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे, त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे. मग तो आरोपीवर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता, तुझ्या मालकाचा जो 3ऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो चालतो. आणि राज्याचे मुख्यमंत्री, एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यावर चर्चा करणं हे कुठल्या चौकटीमध्ये असंविधानिक आहे ते तरी मला सांगावं ना. अगर त्याला कायदा कळतो तर, सकाळी 90 न मारता शुद्धीत असेल तर त्याने उत्तर द्यावं. कारण का आता त्याचा उबाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय, माझ्याकडे जी काय माहिती आहे 23 जानेवारीला, जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मी सांगितलं होतं वज्रमूठ सभा होणार नाही, त्याच्यानंतर एक तरी वज्रमूठ सभा झाली का? तसंच मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील की उबाटा मी काँग्रेसमध्ये विलीन करत आहे.
23 जानेवारीला अशी घोषणा होणार आहे की नाही याबद्दल संजय राजाराम राऊतनी सांगावं. कारण का आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवरात लढवणार आहे, तसं ठरलेलं आहे. हे लोक सांगत नाही आहेत, खरं सांगत नाही आहे. अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे. हे आज नाही तर उद्या बाहेर येणार. तसंच येणाऱ्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे. त्यावर संजय राजाराम राऊतनी स्पष्टीकरण करावं ना. म्हणून कुछ दिनों के मेहमान आहे हे लोक. यापुढे हात का पंजा सरळ सरळ. एक लक्षात घ्या, मूळ कुटुंबीय हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणारं आणि संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे. माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे. म्हणून मोहोळ वाहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं, त्यांना आधार देणं, हे हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहे. त्यांचा भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. जे जे हिंदुत्ववादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी 5 वाजता पुण्याला त्यांच्या कोथरूडच्या घरी त्यांना भेटायला जात आहे. सर, महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस ह्या जी समोर होते. काल कल्याणमध्ये अजित पवार यांनी भाषण केलं आणि त्यात ते असं म्हणाले की ठाणे जिल्हा कसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला आहे हे दाखवून द्या. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे चूक काय आहे, सॉरी तुम्ही संपून टाका, पण माझा मुद्दा आहे प्रत्येक त्याच्या पक्षाच्या अध्यक्षाला त्याच्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे की नाही. आता अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा अधिकार आहे सांगणं की बाबा ठाण्यामध्ये माझा पक्ष वाढवा. तसंच एकनाथ शिंदेजींना शिवसेना महाराष्ट्रात आणि बारामतीला वाढवण्याचा अधिकार आहे. तसंच भारतीय जनता पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला आपला आपला अधिकार असल्यामुळे ते भाष्य करतात. म्हणजे महायुतीमध्ये धुसफूस आहे असं काय नाही. आमचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे. बोलूया आम्ही.